पुढची महत्त्वाची बातमी बघूया। राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातला जो प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असलेल्या लॉयड्स अँड मेटल्स एनर्जी लिमिटेडच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडत आहे। लोहखनिजातून पोलाद निर्मिती करण्याच्या सगळ्या प्रक्रिया या एकाच ठिकाणी असलेल्या राज्यातला एकमेव एकात्मिक पोलाद निर्मिती प्रकल्प असून या प्रकल्पातून 4.5 दशलक्ष टन पोलादाची निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे। तसंच लोहखनिजाचं उत्खनन झाल्यानंतर थेट कोणसरीच्या या प्रकल्पापर्यंत खनिजाची वाहतूक करण्यासाठी 85 किलोमीटर लांबीची स्लरी पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात आली आणि राज्यातील अशा पद्धतीचं हा एकमेव ही पाईपलाईन आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचा सर्वाधिक दौरा करणारे पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत। आज वाढदिवसानिमित्त त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करत त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाच्या भूमिपूजनासह विविध विकास कामांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी बनवण्याचं स्वप्न भविष्याला गडचिरोली जिल्ह्याचा विकास त्याचा नजरेतला एक रोडमॅप जंगलातल्या माओवादापेक्षा शहरी माओवादाला धोका या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलेलं आणि या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। राज्याचे मुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीवर आहेत। वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेला स्टील हबच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल होऊ शकेल अशा कोणसरीतील प्रकल्पाचं भूमिपूजन केलं आहे। भाऊ मला सांगा, 2017 मध्ये तुम्ही भूमिपूजन केलं होतं, आज हा प्रकल्प एक वेगळ्या स्वरूपावर येत असताना दिसत आहे, कसं वाटतं तुम्हाला? मला अतिशय आनंद आहे। 2017ला आपण भूमिपूजन केलेला पेलेट प्लांट असेल किंवा क्रशिंग प्लांट असेल हे आता उभे झालेले आहेत। स्लरी पाईपलाईन देखील तयार झालेली आहे। 14,000 लोकांना आता एम्प्लॉयमेंट देखील मिळालेलं आहे आणि आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटिग्रेटेड स्टील प्लांट। त्या इंटिग्रेटेड स्टील प्लांटचं आज भूमिपूजन केलं आहे। येत्या 30 महिन्यामध्ये तो देखील उभा राहील। 20,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल आणि गडचिरोलीला स्टील सिटी करण्याचं आपलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाकडे आता आपण आगेकूच केली आहे। गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे, सिमेंटसाठी लागणारी चुनखडी आहे, तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सोबतच विकासाची सांगड घालून नवीन गडचिरोली तयार करण्याचा तुमचा रोडमॅप कसा आहे भविष्यातला? पहिल्यांदा तर गडचिरोलीमध्ये जशी आमची खनिज संपदा आहे तशी आमची नैसर्गिक संपदा देखील आहे। त्यामुळे निसर्ग संपदेचं संतुलन राखून खनिज संपदेचा वापर करणं हे आमचं धोरण आहे आणि म्हणूनच आज आम्ही गडचिरोलीमध्ये 1 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। या 2 वर्षामध्ये 1 कोटी झाडं आम्ही लावणार आहोत आणि त्याचं सॅटेलाईटच्या माध्यमातून आम्ही मॅपिंग करणार आहोत, जेणेकरून आपल्याला 2 वर्षानंतर यातले किती झाडं जिवंत आहेत हे देखील लोकांना दाखवता येईल। त्यामुळे आधीच हरित असलेला गडचिरोली अधिक हरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। यासोबत मायनिंगमध्ये स्लरी पाईपलाईनमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आपण टाळलेलं आहे। तिथले सगळे व्हेकल्स हे एकतर गॅसवर असावेत किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स असावे असा प्रयत्न आपला चाललेला आहे आणि पर्यावरणाचं संतुलन आपण राखतो आहोत। यासोबत ट्रान्सपोर्टेशन करण्याकरता जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण मायनिंग कॉरिडॉर तयार करतो आहोत, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही, ॲक्सिडेंट्स होणार नाहीत, रस्ते खराब होणार नाहीत। केंद्र सरकारच्या माध्यमातून नॅशनल हायवेचं काम देखील आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेलं आहे। गडचिरोलीमध्ये नवीन एअरपोर्ट करायचा असा देखील आपला मानस आहे। रेल्वेचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। समृद्धी महामार्ग या ठिकाणी येतो आहे। त्यामुळे एकूणच 360 डिग्री अशा प्रकारे गडचिरोलीचा विकास आपण करतो आहे। मेडिकल कॉलेजचं काम आपण चालू करतो आहोत। चांगल्या इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी आणलेले आहेत। गुणवाना युनिव्हर्सिटीचं ऑस्ट्रेलियाच्या कटन युनिव्हर्सिटीच्या सोबत एक टायअप केलेलं आहे। त्यामुळे जगातला बेस्ट मायनिंगचा कोर्स हा आता गडचिरोलीतल्या आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे। वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम आपले चाललेले आहेत। त्यातनं एक मोठं परिवर्तन या ठिकाणी होतं। बहुत शेवटचा एक प्रश्न, तुम्ही आज म्हटलं होतं की जंगलातला नक्षलवाद संपत असला, माओवाद संपत असला तरी शहरी माओवादाचा मोठा धोका आहे, त्या दृष्टीनं त्याकडे कशा पद्धतीनं पाहता? निश्चितपणे आपण जर बघितलं तर आज आपल्या पोलीस फोर्सेसमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दृढ निश्चयामुळे जंगलामध्ये बंदुका घेऊन लढणाऱ्या जे आहेत त्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी राहिली आहे आणि जनतेचा कुठलाही सपोर्ट त्यांना उरलेला नाही। पण त्याच वेळी आता या लोकांनी अर्बन केडर तयार केलेला आहे।
एक अराजकता तयार करायची, लोकशाहीच्या विरुद्ध लोकांमध्ये लोकभावना तयार करायची, भारताचं संविधान आणि भारताची लोकशाही आपल्याला न्याय देऊ शकत नाही अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी रुजवायची, खोट्या प्रकारचे नरेटिव्ह तयार करायचे, अशी अनेक कामं या माध्यमातून चाललेली आहेत. आणि म्हणूनच आता आपण विशेष जनसुरक्षा कायदा तयार केलेला आहे. जे लोक भारताच्या संविधानाच्या विरुद्ध संविधान उलथवून टाकण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आता निश्चितपणे राज्य सरकार मागे पुढे पाहणार नाही. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.